मंडळी, कधी कधी राज्यात अशी एखादी घटना घडते ज्याचे पडसाद राज्यभरात इतक्या मोठ्या प्रमाणावर उमटतात की त्या घटनेच्या विरोधात एक मोठं जन आंदोलन उसळतं. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना हे त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण. या हत्याकांडानं बीडच्या समस्त राजकीय मंडळींना अक्षरशः घाम फोडला. आका आणि आकाचे आका असं सगळं बीडचं गलिच्छ गुन्हेगारी विश्व या निमित्तानं समोर आलं. पण आता जळगावच्या कानसवाडे गावातून अशाच एका उपसरपंचाचं हत्याकांड समोर आलेलं आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या जळगावातल्या एका नेत्याची शुक्रवारी भर दिवसा हत्या करण्यात आली, तेही चॉपर आणि चाकू यांचा वापर करून. सकाळी सकाळी युवराज कोळी हे शेतात काम करत असताना त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात देखतच त्यांच्यावर सपासप वार करण्यात आले. म्हणूनच या उपसरपंच असणाऱ्या युवराज कोळी यांची हत्या का आणि कुणी केली, असं नेमकं काय घडलं ज्यामुळे हल्लेखोरांनी कोळी यांना त्यांच्या आई वडिलांच्या समोरच अतिशय निर्घृणपणे संपवलं? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. तर बघा, समोर आलेल्या माहितीनुसार भादली गावचे माजी उपसरपंच 35 वर्षीय युवराज सोपान कोळी हे आपल्या आई वडील, पत्नी आणि 3 मुलांसोबत राहतात. पोलिसांच्या तपासात समोर आलं की 31 डिसेंबरला युवराज कोळी यांचा भरत पाटील, देवा पाटील, हरीश पाटील या तिघांसोबत वाद झाला होता. तो वाद नेमका काय होता हे आपण पुढे जाणून घेऊयातच. पण याच वादाच्या कारणावरून गुरुवारी 20 मार्चला रात्री 10 वाजता युवराज कोळी आणि भरत पाटील यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद त्या रात्री नातेवाईकांच्या मदतीने मिटवण्यात आला होता. पण शुक्रवारी 21 मार्च रोजी सकाळी 8च्या सुमारास युवराज हे त्यांच्या आई वडिलांसोबत कानसवाडा शहरातील शेतात काम करत होते. त्याचवेळी संशयित आरोपी भरत पाटील आणि त्याच्यासोबत असलेले देवा पाटील, हरीश पाटील यांनी येऊन धारदार चाकू आणि चॉपरने युवराज कोळी यांच्यावर वार केले. छातीवर केलेल्या वाराने गंभीर जखम झाल्याने युवराज हे जागेवरच कोसळले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी आणि आईनेही धाव घेतली, पण देवा आणि हरीश या दोघांनी त्या दोघांना पकडून ठेवलं. त्यामुळे त्यांना काहीच करता आलं नाही. पण आई वडिलांच्या डोळ्यासमोरच त्यांच्या मुलांची हत्या करण्यात आली. जन्मदात्या आईबापानेच आपल्या मुलावर डोळ्यासमोर वार होताना पाहिले. घटनेबद्दल समजताच परिसरातील शेतकरी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत भरत पाटील, देवा पाटील आणि हरीश पाटील या मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. म्हणजे युवराज कोळी हे शिंदे गटाचे कार्यकर्ते असून कानसवाडा गावचे ते माजी उपसरपंच होते. पण म्हणजे एका बाजूला राज्यात बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संबंध महाराष्ट्रातील वातावरण तापलं असतानाच कानसवाडे येथे माजी उपसरपंचांचा अशा पद्धतीने निर्घृण खून करण्यात आला. त्यामुळे आता राज्यातल्या एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पण आता या घटनेसंदर्भात युवराज कोळी यांचे वडील सोपान कृष्णकांत कोळी यांनी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे. पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगे यांनी या परिस्थितीचा आढावा घेत तपासाला सुरुवात देखील केली आणि या हत्येचं आता अखेर कारण समोर आलेलं आहे. म्हणजे कानसवाडे गावात या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या भरत भास्कर पाटील आणि त्यांचा मुलगा परेश यांचा धनाई परमिट रूम आणि बिअर बार आहे. 2021 मध्ये कोळी हे उपसरपंच होते. कोरोनाच्या कालावधीत निर्बंध असतानाही पाटील बिअर बार उशिरापर्यंत सुरू ठेवत होते, नियमांचं पालन करत नव्हते. याबाबत उपसरपंच म्हणून कोळी यांनी त्यांना वारंवार समज देखील दिली होती. त्यानंतर या वादातूनच कोळी आणि भरत पाटील यांच्यात जोरदार भांडण देखील झालं होतं. यावेळी पाटील यांनी गावात गटारे आणि रस्ते केले जात नाहीत अशी तक्रार करत वाद वाढवला होता. त्याच वेळेस त्यांनी तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली होती, अशी माहिती मयत युवराजचे वडील सोपान यांनी सांगितलं आहे. या वादातूनच काल उपसरपंच कोळी आणि त्यांचे वडील शेतात काम करत असताना बिअर बारचे मालक भरत भास्कर पाटील आणि त्यांचा मुलगा परेश यांसह त्यांचे भाऊ देवा उर्फ देवेंद्र पाटील यांनी त्यांना गाठलं. त्यावेळी वाद करत त्यांनी धारदार चॉपर आणि चाकूने युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी जवळच्या शेतात काम करणारे लोकही धावून आले. मग आरोपी पाटील हे पळून गेले. त्यानंतर काही लोकांनी त्यांचा पाठलागही केला, मात्र ते त्यांच्या हाती लागले नाही. घडलेल्या प्रकारानंतर गावात मोठ्या संख्येनं नागरिक जमलेली संतप्त गर्दीनं धनाई परमिट रूमची मोडतोड केली. तेथे असलेली पाटील यांची मोटरसायकल देखील जाळून टाकण्यात आली. पण आता पोलिसांनी फरारी झालेल्या आरोपींचा शोध अतिशय गांभीर्यानं सुरू केलाय. त्यासाठी 2 पथकं देखील रवाना झाली आहेत. त्यांच्या लपण्याचं ठिकाण पोलिसांना कळल्याचं बोललं जात आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे आता या घटनेचा तपास व्यवस्थित होतोय का नाही हे आपल्याला पाहावं लागेल. पण मंडळी, हत्या झाल्यानंतर जळगावच्या शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणला गेला होता. त्यावेळी नातेवाईकांनी तिथे प्रचंड आक्रोश केला. कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात अतिशय तणावाचं वातावरण होतं.
या संपूर्ण प्रकरणावर युवराज कोळी यांच्या नातेवाईकांनी आता संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. 3 लोकांनी युवराज कोळी यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करत त्याची हत्या केली. किरकोळ वादातून युवराज यांची हत्या करण्यात आली. तसंच शेतामधलं पत्र्याचं शेडचं नुकसान करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याआधी हल्लेखोर युवराज यांना धमकावत देखील होते. आरोपी युवराज यांच्यावर हल्ला करत असताना आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी प्रतिक्रिया युवराज कोळी यांचे नातेवाईक आणि प्रत्यक्षदर्शी असलेले महेंद्र कोळी यांनी दिली आहे. त्यानंतर आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत कानसवाडा गावात एक खून झाला. मृताचं नाव युवराज कोळी असं आहे. त्यांची हत्या 3 जणांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली असून भरत पाटील, देवा पाटील आणि परेश पाटील अशी आरोपींची नावं आहेत. 31 डिसेंबरला युवराज कोळी आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. परत काल त्यांच्यामध्ये वाद झाला. यातूनच आरोपींनी आज सकाळी युवराज कोळी यांची चाकूनं वार करून हत्या केली. या प्रकरणी आम्ही एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर दोघांनाही अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हत्येमागील कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे, अशी माहिती जळगावचे SP डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी देखील दिली आहे. यासोबतच या घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय इथे युवराज कोळी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्यासंदर्भात पोलिसांना सूचना केल्या आहेत. पण आता बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा जळगावच्या या माजी उपसरपंचाच्या हत्येनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे जर स्थानिक नेत्यांचे जीव धोक्यात असतील तर सामान्य नागरिकांनी काय करायचं, असा उद्विग्न सवाल या निमित्तानं उभा राहतोय. मला संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यासोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही विशेष भारी FB या आपल्या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.